की भूमी चौहान नावाची एक मुलगी आहे की जी त्या दिवशी विमानात जाऊ शकली नाही, कारण तिला अलाउ केलं नाही, कारण 10 मिनिट तिला लेट झालं कारण ट्रॅफिकमुळे. त्यावेळेस इतकी त्या लोकांची ती भांडली किंवा रडारड झालं, कारण लाख रुपयाचं तिकीट काढलेलं होतं, पैसे गेलेले होते आणि शिवाय तिचं काही मॅनेजमेंट असेल, पुढचं शेड्यूल असेल. ती माहेरी आली होती, मुलाला ठेवून ती चालली होती नवऱ्याकडे. आणि त्यावेळेस ती देवाला म्हटली, देवा काय हे, माझ्याच बाबतीत असं का व्हावं, मीच काय पाप केलं होतं. म्हणून ती गाडीत बसली आणि जाताना बरोबर 10 मिनिटांनी तिला मेसेज यावेत आणि ती ते चित्र पाहतीये की आपण ज्या विमानामध्ये बसणार होतो त्याची राख रांगोळी झाली आहे. दुसऱ्या क्षणाला पुन्हा तिनं हात जोडले आणि देवाला म्हटली की देवा बरं झालं मला तू नाही पाठवलंस. मलाही तेच म्हणायचंय, आपल्याही बाबतीत बऱ्याच गोष्टी अशा होतात. 100% कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि यश मिळत पण नाही. मग त्यावेळेस आपण म्हणतो देवा काय आहे, माझ्याच बाबतीत का, अगदी माझ्या तोंडापर्यंत घास येतो आणि मला मिळत नाही, असं का होतं. पण लक्षात ठेवा की काही वर्षांनी तुम्हीच म्हणणार आहे देवा बरं झालं त्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्यावेळी, कारण मला नंतर फार मोठी संधी मिळवून दिलीस तू. किडा मुंगीसारखी माणसं मरतायत. त्यामुळे कुरघोडी करणं, कॉम्पिटिशन करणं, भौतिक सुखासाठी धडपड करणं, चढाओढ करणं सोडून द्यावं सगळं. खाडकन डोळे उघडले त्या अपघातामुळे, होत्याचं नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. मी तर म्हणते तुम्ही झोपेतून रात्री झोपल्यानंतर सकाळी जर उठलात आणि तुमचे डोळे उघडे असतील, श्वास चालू असेल ना, तर त्या ब्रह्मांडाला, त्या देवाला, युनिव्हर्सला थँक्यू म्हणा की देवा आज मी जिवंत आहे. आजकाल तुम्ही जिवंत आहात ना, हेच खूप झालं. सगळं इथेच राहणार आहे, काही सोबत जाणार नाहीये, काही सोबत जाणार नाहीये. त्यामुळे एकमेकांना धमक्या देतात ना माणसं, मी तुला असं करीन, मी तुला तसं करीन. काही काही जण तर असं म्हणतात की मरस्तोवर मी तुझं तोंड पाहणार नाही. कोणी पाहिलंय, तुम्ही मरणार आहात का ते मरणार आहेत? कसल्या मरणाच्या बाता करता? जिवंत आहात, आनंद माना, श्वास चालू आहे. जे आपल्या जवळ आहेत ना त्यांची कदर करा.